हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? जवळपास 8 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत डिनरला म्हणण्यापेक्षा एका खास ठिकाणी तुम्हा सर्वांना घेऊन चाललेले आहे. तिथे गेल्यानंतर सांगेनच. आणि मी अशी छान आवरली आहे, दाखवते. ग्रीन कलरची अशी साडी नेसली आहे पहिल्यांदा, आणि ही घेतली होती मागच्या दिवाळीत. आता दुसरी दिवाळी यायची वेळ झाली आणि आत्ता नेसली आहे मी. येस, हो. छत्री घेऊन ठेवायची का? आहे का आपली? आता आम्ही चाललेलो आहोत मैत्रिणीच्या रेस्टॉरंट ओपनिंगला. हे रेस्टॉरंट कुठं आहे, कसं आहे हे पाहूयात. हॅलो फ्रेंड्स, तर ही माझी फ्रेंड आहे वृषाली. आम्ही एकाच कम्युनिटीमध्ये राहतो. अगदी महिनाभर आधीच तिनं आम्हाला पूर्ण ब्रह्म रेस्टॉरंट ओपन करणार आहोत याच्याबद्दल माहिती दिली होती आणि 2 दिवस आधीच फोन केला होता की तुम्ही सगळे मिळून आज इथं या म्हणून. आणि खरंच आम्हाला खूप छान वाटलं. तिला छान छान शुभेच्छा देण्यासाठी, कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तर हे रेस्टॉरंट हिंजवडीमध्ये द सोशल स्ट्रीट आहे ना, तिथे आहे. आणि मराठमोळं म्हणजे एकदम प्रॉपर असं हे रेस्टॉरंट आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक चवीचा जागतिक ठसा उमटवणारा सांस्कृतिक चव आणि आपुलकीचा सुंदर संगम एकाच ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. तुम्हाला जर असे पारंपरिक आणि छान मराठमोळे पदार्थ ट्राय करायचे असतील तर नक्की इथे येऊन व्हिजिट करू शकता. आणि आपल्या मराठी माणसानं काढलेलं हे मस्त मराठमोळं रेस्टॉरंट, आणखीन काय हवं. आणि या निमित्तामुळे आणखीन एका व्यक्तीला भेटण्याचा योग आलेला आहे. यस, जयंती मॅमला. मला त्या खूप आवडतात. जवळपास 7-8 वर्षांपूर्वी म्हणा, संसार आणि जगातलं सर्वात मोठं मराठी रेस्टॉरंट मी कसं काय सांभाळते हा त्यांचा एक व्हिडिओ मी पाहिला होता आणि मला तो खूप आवडला. त्यांच्यामधला कॉन्फिडन्स असेल किंवा त्यांचा प्रेरणादायी प्रवास मला खूप भावला होता. आणि असं वाटलं होतं कधी ना कधी यांना एकदा तरी भेटावं म्हणून. आणि आज तो योग आलेला आहे. मी नेहमी म्हणते मला अशा व्यक्ती खूप आवडतात ज्यांना पाहताच पॉझिटिव्ह वाटतं, आनंद होतो, प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळतं. मी त्यांना म्हणालेही तुमच्यात इतकी एनर्जी येते कुठून? हो. आणि त्या हसल्या आणि त्यांना खूप भारी वाटलं. आणि खरं सांगू का, मराठी महाराष्ट्रीयन फूडबद्दल त्यांना असलेला माज, येस माज, मला तर हा म्हणजे खूप आवडतो त्यांच्यामधला हा कॉन्फिडन्स. त्या जेव्हा बोलतात ना, ऐकतच बसावं असं वाटतं आणि एक वेगळंच मोटिवेशन मिळतं. जयंती मॅम बरोबर भरपूर गप्पा मारल्या. त्या खूप हुशार आहेत, स्वभाव तर खूप मनमिळावू आहे. समोरच्या व्यक्तीला आपलंसं करून त्या टाकतात आणि त्यांच्यामध्ये खूप एनर्जी आहे. मराठी संस्कृती, फूड जगभर घेऊन जाण्याची त्यांची धडपड खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशी लोक खूप कमी पाहायला मिळतात. चला, आणखीन एका मैत्रिणीची ओळख करून देते. वैशालीची. मैत्रीण काय, ही आपली यूट्यूब फॅमिली आहे. आणि त्यानंतर ही माझी खूप छान अशी मैत्रीण झाली. हिनंसुद्धा मला खूप आधीपासून इन्व्हाइट केलं होतं की आज यायलाच हवंस तू या कार्यक्रमाला म्हणून. वृषाली आहे ना, जिनं ही रेस्टॉरंट ओपन केलं आहे, ती वैशालीची भाची. यस, त्यामुळं माझ्या काही व्हिडिओमध्ये वैशालीसुद्धा तुम्हाला दिसलीच असेल. सो यस, तिचंही आग्रहाचं आमंत्रण खास होतं. म्हणजे 2-2 वेळा मला इन्व्हिटेशन मिळालं होतं इथे येण्यासाठी आणि मला स्वतःला खूप भारी वाटतंय. पूर्ण ब्रह्म हे नाव खरंच खूप छान आहे, परिपूर्ण आहे. आतून याचा अँबियन्स कसा आहे तो बघूयात. पंढरपूरची असल्यामुळं विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती, त्यामुळं तो टच आहे. हे सगळं ह्याच्यासाठी खूप शोधाशोध केली. खूप मोठं आहे ते. कृषी बागेत. बराच वेळ गेला का तुमच्या ह्याच्यामध्ये सेटअप. सगळे यायच्या आधी मी आले, नंतर सगळ्या गर्दी मस्त. म्हणजे हे सिटिंग आपलं बैठक टाईप. आणि काही एजोड लोकांना बसता येत नाही ना, ज्यांना काही प्रॉब्लेम आहे, करेक्ट, त्याच्यासाठी ही व्यवस्था केली. हो, ओके ओके. टेबल खुर्ची. इथं व्हेज असतं का पूर्ण? पूर्ण व्हेज प्रकारचं महाराष्ट्रीयन पूर्ण
व्हेज थाळी मिळणार. हो. वैशाली आपली यूट्यूब फॅमिली आहे, त्यानंतर आम्ही मैत्रिणी झालो. मागच्या एका व्हिडिओमध्ये ते दिसतच असेल. आता निवांत आपण काय करू, निवांत येऊ 1 महिन्याभरानं वगैरे करू. हो, आणि माझी भाची येते. हो 1 महिना आधीच आम्हाला तुझ्याकडनंच पहिलं इन्व्हिटेशन मिळालं. आणि तिनं म्हणजे बिझी शेड्यूलमधून सुद्धा कॉल केला होता येईल म्हणून. आम्ही येईन. मस्त असतं. प्रत्येक गोष्टीसाठी फिरले आहे. पूर्ण शिंदोरी पालघर आहे, लाईटीची दुकानं. आपण म्हणतो ना प्रत्येक गोष्टीला खूप वेळ म्हणजे बघताना असं वाटतं की 5 मिनिटात आपण हे सगळं बघतो. ती सांगते ह्याच्या पाठीमागं खूप मेहनत आहे. म्हणजे छोटेसे लाईट म्हणा, प्रत्येक गोष्ट हां. कुठली म्हणलं बारीक सारीक. सिलेक्ट करणं, फ्रेम सिलेक्ट करणं, आणि कालपर्यंत काही ना हो काही चालूच करणं. नाही इंटेरियर मस्त आहे, इंटेरियर म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे, नाही, पण नाही. एकदम असं ऑथेंटिक एक वाटतं. subtle पाहिजे. हां हां ऑथेंटिक आहे. Simple आणि पण डिसेंट. वाडा टाईपच वाटतं हां, मला. वाडा type. पूर्ण वाडा टाईप. ते सुद्धा त्या त्यांना फ्रेमसाठी पण ते खूप फिरले. हो काय. मस्त आहे खूपच. हो एकदम मला तर आवडले छान आहे, त्यांना जशी हवी होती तशी. हो म्हणजे काय. एक एक छोटी छोटी गोष्टीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. Yeah. सांगणाऱ्या माणसाला माहिती असतं, मी विठोबाच्या पुढ्यात गेलो आणि कमरेवर हात विठोबाने ठेवलेले असताना मी त्याच्या पुढ्यात उभं राहिलो की 5व्या सेकंदाला माझ्याच कॉलरला पकडून मला कोणीतरी तिथून बाजूला काढणार आहे आणि 5 सेकंदाच्या वर मला तिथे कोणी उभंही राहू देणार नाही. पण तरी देखील हा वारकरी संप्रदाय चालत असतो, कारण त्याच्या मनात असते ती भक्ती आणि ती सात्विकता आणि पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाची ओढ. आणि म्हणूनच की काय, ह्या पंढरपूर नगरीतून हे आलेलं गोड असं दाम्पत्य या खाद्यक्षेत्रात पाऊल ठेवत असताना पूर्ण ब्रह्मच त्याने का निवडलं हे देखील मला निश्चितपणाने सांगायला आवडेल. कारण जगभरात मराठी पदार्थ जगाच्या प्लेटवर ठेवण्याची जे मनसुबे आम्ही लोकांनी फक्त बघितले नाहीत, ड्रीम्स बघितले नाहीत, त्याचे ॲक्च्युअल एक्झिक्युशन्स केलेत. US, जपान, UK, इंडिया, ऑस्ट्रेलिया या 5 महादेशांमध्ये जेव्हा आम्ही सेटअप्स चालवले तेव्हा आपला भारत देश कुठेही कमी नाही ह्याचं प्राऊड फीलिंग होतं. मला आजही गोजबम्स येतात की तेवढ्याच ताकदीने सगळे सेंटर्स चालवू शकतोय आणि सगळीकडे आपले मराठी लोक खूप ताकदीने उभे आहेत आणि खूप सामंजस्याने या पदार्थांना प्राऊडली सर्व करतात आहे. आज ओपनिंगला आला आहात, नंतरही येऊन आम्हाला आशीर्वाद द्यायला विसरू नका. आणि तू अमृता म्हणतेस हो ना, सासूबाई आहे तुमच्या. अशामुळे ओळख होते, नाहीतर आम्ही भेटत असतो तिकडं. आज किती लोकांची तू ओळख करून दिलीस. बापरे, आज कोणाकोणाची ओळख होतीये, आज सगळे आपले दिसत आहे. आणि वेळ असा गेलाय कळतच नाही की नाही, म्हणजे एकदम हॅपनिंग वातावरण आहे सगळं. आणि आता मी डिनर करून लगेच निघतोय कारण उद्या मुलांची शाळा. चल थँक्स. अरे नाही, एवढ्या जणांची ओळख करून दिली. बापरे, किती लोकांची ओळख करून दिली. असं वाटतं की सगळे ओळखीचेच होते. मस्त. चला फर्स्ट टाइम पूर्ण ब्रह्मची थाळी ट्राय करते आणि अगदी चवीनं आरामात मी जेवते, म्हणजे घाई अजिबात आज करणार नाही. कचोरी खूपच पोटभर आणि छान असा जेवणाचा आनंद घेतलेला आहे. बऱ्याच लोकांची भेट झाली, खूप छान वाटलं. आणि अशा कार्यक्रमात येतो ना, कोणी ना कोणी भेटत असतं आणि तो आनंद वेगळाच असतो, नाही का. ऐक ना, ही तिची बहीणच वाटते. हो सेम अगदी. नेक्स्ट टाइम पूर्वाला घेऊन ये, ही आहे ना आता. हो. पूर्व पोर होते म्हणून मी आणलं नाही.
खुश आहेस तू कशी दिसते मी? मस्त सुंदर. आपण भेटूला बघितलं होतंस ना मावशी? ॲक्च्युली B1 काय का भेटूला डोंट रिमेंबर. कसं वाटलं फूड? हो खूप खूप छान होतं. म्हणजे मस्त आपलं होतं. घरगुती टाईप वाटलं मला. हा छान एकदम होतं. टच होता म्हणजे हो. आपला घरच्या ह्याचा कसं टच असतो. वांग्याची भाजी आवडली मला. ग्रेव्ही वगैरे मस्त होतं. श्रीखंड छान होतं. श्रीखंड पण खूप छान. मस्त होतं. आणि मला ती कचोरी आवडली. हा मटन मला कचोरी. शेंगाची चटणी आवडली, कचोरी आवडली, वांग्याची भाजी ओव्हरऑल आवडली. सगळं जेवण छान म्हणजे होतं. त्यातला overall- आम्हाला अजून त्यातलं त्यात अजून त्यातलं त्यात, हा. खूप भारी वाटलेलं पूर्ण सांगतोय आम्ही. थाळी तर पूर्ण बापरे भरली होती, जागाच नव्हती. थाळीमध्ये मला आवडलेले अजून जास्त. हो हा, मस्त. म्हणजे आम्ही ते खाण्यासाठी पुन्हा पुन्हा जाऊ. जवळपास 10:30 वाजलेले आहेत. उद्या मुलांची शाळा आहे आणि मला जाऊन थोडंसं प्रिपरेशन करायचं आहे उद्याच्या लंच बॉक्सचं मुलांचं. आणि आता हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.